हॅलो, हां मॅच स्टार्ट कर. अंपायर तुमचं काम आहे फटाफट फॅनचं मॅच संपवायची. 4 ओव्हरला फक्त 15 मिनिट टाइम देतोय. अर्धा तास मॅच संपवायचे. 15 मिनिट्स फॉर 4 ओव्हर्स. टाइम वेस्ट करायचं नाही. फिल्डिंगचा जोरा टाइम वेस्ट करू नका. आणि टॉससाठी यायचे शहापूर टीमचे कॅप्टन आणि बदलापूरच्या टीमचे कॅप्टन. टॉससाठी यावं. टॉस असते. टॉस करून घ्या. हॅलो हॅलो चिक हॅलो. थोडासा आवाज आकाश. हॅलो चिक हॅलो. धन्यवाद. नक्कीच बॉलर्स नेम सांगायचं कृपया करून विनंती असेल. बॉलर कोण आहे? पवन. येस लेट्स प्ले सेमीफायनल की टक्करचा पहिला मुकाबला. सेमीफायनल 1. पहिला चेंडू कट केलाय. मिस फिल्डिंग त्या ठिकाणी. पहिल्या चेंडू वरती या ठिकाणी घणाघाती प्रहार करत नजाकत दाखवत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 4. येस डी. करत असताना पहिल्या चेंडूवरती पवनवर हल्ला चढवलाय. तोच फटका खेळायचा होता. या ठिकाणी मात्र पहिल्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी होती. यष्टी रक्षकाला आपण पाहिलं. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल बाईच्या स्वरूपामध्ये. यस पंच इशारा करत असताना नक्कीच पाहायला मिळतात. 5 धावा फलकावरती नोंदवल्या जात आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरा चेंडू मार्गस्थ असताना पवन पंचांच्या डाव्या बाजूकडून सज्ज होत आहेत. कट केल्या गॅप मध्ये चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. गॅप शॉट सिलेक्शन. मॅग्निफिसंट स्ट्रोक. गुड टाइमर ऑफ द क्रिकेट बॉल. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळतात परत एकदा 4-4 आणि 4. पहिला देखील चान्स या ठिकाणी देणार नाहीये कारण सेमीफायनल मध्ये आहोत आणि एक चान्सचं किती महत्व आहे ही येणारी वेळच नक्की सांगून जाईल. पवन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर थोडंसं महागडे ठरलं अद्याप विचार केला तर. हलकारित्या टॅप अँड सिंगल करण्याचा प्रयत्न पण डॉट चेंडूची सांगता. इलेक्ट्रोमॅग्नेटिक डॉट होत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. धावफलकाचा जर आपण विचार करतोय तर 9 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना एक टप्प्याचा विचार करावा लागेल. एक चेंडूचा विचार करावा लागेल. एक षटकाचा विचार करावा लागेल. प्रत्येक क्षणाला विचार करून कॅपिटलाइज करावं लागेल. नक्कीच या ठिकाणी चहाची व्यवस्था केलेली आहे. नक्कीच फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल.
चहाची व्यवस्था केली आहे तर चहा ज्यांना प्यायचा आहे त्यांनी कृपया करून चहा पिऊन घ्यावे ही नम्र विनंती असेल कमिटी मेंबर्सच्या माध्यमातून. येस टीचर. द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. षटक संपल्यानंतर 1 मिनिट षटक संपू दे. ओव्हर संपल्यानंतर नक्की स्टंप साठी पाणी देखील घेऊन जायचं आहे विनंती असेल स्टंप मध्ये टाकण्यासाठी. हा देखील लाजवाब चेंडू. चांगला कमबॅक चौकारानंतर या ठिकाणी चांगले डॉट डिलिव्हरी. एक विकेट देखील. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 9 आणि 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विनंती असेल स्टंपसाठी पाणी आणि बेल्स घेऊन जायचंय. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये जात असताना डीजे तुम्हाला देखील संधी आहे. दुसरं षटक मार्गस्थ. फुलटॉस चेंडू. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. झेल ड्रॉप करतील. जज करू शकले नाहीयेत.
पुन्हा एकदा हलक्यारीत्या खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. डॉट चेंडूची सांगता वारंवार एकच शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करत असताना आपल्याला पाहायला मिळतं, कारण गॅप आहे पण त्या ठिकाणी प्रत्येक चेंडू जर त्या दिशेमध्ये खेळण्याचा जर प्रयत्न केला गेला ना तर कुठेतरी मात्र गोलंदाज देखील सतर्क होऊन ती लेंथ तुम्हाला कदाचित टाकणार नाही. सरळ खेळलाय फटका व्ही आर्क मध्ये, चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी पळाल्यात. 2 धावा नक्कीच त्या ठिकाणी घेतल्या जातील. येस, वाईटचा इशारा आला पंचांच्या बाजूने. त्या ठिकाणी एकच धाव, धावफलक पुढे सरसावेल. 16 या आकड्यावरती. लास्ट शेवटचा चेंडू नक्कीच मार्गस्थ असेल. आधी सेमीफायनल 1चा मुकाबला जर आपण पाहतोय तर एक नक्कीच रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, पण थोडी स्लो सुरुवात अशी म्हणावी लागेल. 16 चेंडू 16 धावा धावफलकावरती. उर्वरित शेवटचा चेंडू जो शिल्लक होता तो मात्र इथे फेकण्यात आलाय. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावफलकावरती 16 धावा नक्कीच पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी केली जाते. गोलंदाजी ट्रॅकवर आपण नक्कीच भूपेशला पाहतो. नक्कीच आता इथून पुढे मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतात. गॅप शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. मालमिना चौकार, चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार, धावा मिळतात 4 चौकार. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. स्ट्रॅटेजिक टाइम आउट प्रत्येक बॉलला प्रत्येक याच्या मागे घेऊ नका. थोडंसं स्पीडअप नक्कीच खेळ दाखवा.
मिस फिल्डिंग, पण सरळ क्षेत्ररक्षकाकडून मात्र सरळ बॉलरकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. धावफलक पुढे सरसावेल. धावफलकाचा विचार केला तर 21 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. 2 नंबर 1 21. फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे, दावेचा प्रयत्न केला जाईल. मिस फिल्डिंग, फंबल थोडंसं. दुसरी धाव देखील एकवटण्यामध्ये यश संपादित आरामात करतील. चुकांवर चुका या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात. नंतर कुठेतरी महागड्या ठरू शकतात. जर अशा प्रकारच्या चुका तुम्ही केलात तर नंतर मात्र तुम्हाला त्या भरपूर महाग ठरतील. सेमीफायनल आहे, इथून पुढे मात्र काही चान्स नाहीये. एक संघ जो जिंकेल तो पुढे प्रवेश करेल. त्या दुसऱ्या संघाचा मात्र या ठिकाणी गाशा गुंडाळला जाईल. फटका फसलाय, फटका हवेमध्ये आहे. झेल सोडलाय. येस डीजे. हलक्यारित्या चेंडू खेळून काढला. कॅच शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरून येतील. ओव्हर रन नशीब केला नाही, नाहीतर चौकार असता. पण नक्कीच या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या एकवटण्यामध्ये यश संपादित झाला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षकाचं देखील तितकंच कौतुक. डीप स्क्वेअर लेग मधून फाईन लेग मध्ये धावत पळत आले, जिद्दोजहद केली, मेहनत केली आणि त्या 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्या. धावफलक पुढे सरसावत्या. धावफलकाचा जर आपण विचार करतो तर धावफलकावरती 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अक्षयचा विचार केला तर 9 चेंडूमध्ये 15 धावा. तर हितेशचा विचार केला 5 चेंडूमध्ये 2. कट शॉट हिट आहे की सुपर हिट आहे, पण मामला या ठिकाणी फिट आहे. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. धावा मिळत आहेत 4 चौकार. यस ठीक. On the scoreboard. चला सुरुवात करा मित्रांनो. सामन्याला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. तिसरं षटक. खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? धावचीची संधी आहे, उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा. नक्कीच या ठिकाणी आपण विचार केला तर शेवटचं षटक आहे. तिसरं षटक नक्कीच चांगलं फेकण्यात आलं होतं. थोडीशी दुखापत झाली, क्रॅम्प आला. फर्स्ट एड मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं विनंती असेल. 12वा खेळाडू जो असेल त्यांनी फर्स्ट एड बॉक्स कृपया करून मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. त्वरित पाण्याची बॉटल, स्प्रे बॉक्स, रिलीफ स्प्रे, फर्स्ट एड बॉक्स. नक्कीच ऑल ओके. हेल्थ ओके तर ऑल ओके.
5:45 झाले, 7ला एसटी, आम्हाला जायचंय घरी. 5:45 लवकर चला, नंतर हवा भरपूर येते. चला. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. 33वा धाव फलकावरती. इथून पुढे या सरासरीने धावा जर कुठला तर प्रोजेक्टेड स्कोर 39, म्हणजे तेवढा धावा पुरेशा नाहीयेत, कारण समोर फलंदाजी स्ट्रॉंग आहे. उर्वरित नक्कीच 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सरळ खेळलाय फटका, स्ट्रेट अँड सन ॲरो. चेंडू गरंगळत सीमा रेषेच्या लगत जात असताना चेंडू थांबणार नाहीये. गतिरोधक बनून 2 खेळाडू आले होते, पण त्या चेंडूला मात्र एवढी गती होती की विरोधकांना मात्र परतावून लावला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळत. सव्वा धाव फलकावरती. 37 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. उर्वरित या ठिकाणी जर आपण विचार करतोय 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. परत एकदा त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, पण आता मात्र हाताला लागून गती कमी झाली आहे चेंडूची आणि 1 धाव एकवडण्यामध्ये यश संपादित झाले. 38वा धाव फलकावरती. इथून पुढे एक मोठा फटका जर आला तर मॅच ऑन असेल. 38वा धाव फलकावरती या ठिकाणी नोंदवलं जात आहे. एकच धाव मिळेल. 39 धावा. उर्वरित शेवटचा चेंडू या ठिकाणी नक्की शिल्लक असेल. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील सेमीफायनल 1 मधला शेवटचा चेंडू. हलकरीत चेंडू खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. 2 धावा यशस्वीरित्या घेतल्या जातील आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 41 या आकड्यावरती. आणि इथून पुढे गरज असेल ती म्हणजे टार्गेट सेट 42 धावा. 24 चेंडू 42 धावांची गरज. टॉस साठी यायचा बदलापूर ॲव्हेंजर्स आणि शहापूर संघ. या ठिकाणी नक्कीच टॉस केला जाईल दोन्ही संघांमध्ये. एक बिग फाईट मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा नंतर सेमीफायनल 2 मध्ये रंगताना नक्कीच पाहायला मिळेल. 2 मातब्बर संघांची ही महत्वपूर्ण लढत.
चला क्षेत्ररक्षण सजवायचंय तत्पूर्वी 1 मिनिट आहे आणि 1 मिनिटामध्ये नक्कीच आपण एक चांगलं गाणं ऐकूया ते म्हणजे आकाशांच्या पद्धत. नक्कीच पहिला चेंडू वाईट चेंडू. दुसरा चेंडू टप्प्यावर अचूक टप्पा या ठिकाणी नक्कीच फेकण्यात आला आणि
फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक कोणीही नाही आहे आणि बॉलच्या पाठी पळत असताना चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच केलं जातं. 2 धावा आपल्या संघासाठी पूर्णपणे वाचवल्यात. या मेहनतीच्या 2 धावा ज्या आहेत वाचवण्यासाठी नक्कीच प्रयत्न चालू आहेत प्रत्येकाचेच, कारण आपण एका बाजूला पाहतोय तर वाडा वॉरियर संघ WW, तर दुसऱ्या बाजूला BB WW. फटका लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक आहे, आवाक्याच्या मध्ये होता पण मात्र जज करू शकले नाही आहेत. चेंडूला पाठवले सीमारेषा पार, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. नक्कीच पुढील चेंडू, बॅटची कडा आणि फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल. चोख प्रत्युत्तर दिलंय, फलंदाजाला केलंय बाद. विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू दी डग आउट. येस डीजे. या ठिकाणी समाप्त होईल. षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 7 धावा. हलक्यारित्या की चांगला फटका खेळून काढला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, तिकडूनच येतील. झेल करण्याची संधी होती. नक्कीच ठिकाणी चौकार आला. शाहरुख खान स्टाईल मध्ये पंच इशारा करत असताना चौकार येतोय. पण त्या ठिकाणी पूर्ण प्रयत्न केले गेले. बाउंड्री लाईन वरती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते एका बॉल पाठी जशा प्रकारे पडले, कौतुकास्पद एफर्ट्स त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाले. हा देखील फटका चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक जज करतील तर मात्र झेल होऊ शकतो. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल तोपर्यंत 2 धावा नक्कीच यशस्वीरित्या घेतल्या जातील. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. 14 या आकड्यावरती षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झाले. दुसरं षटक चालू असताना संघाची
धावसंख्या झाली ती 14. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पवनचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 6 धावा आणि भूपेश 1 चेंडूमध्ये 1. रिव्हर्सचा फटका खेळलाय. गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 4-4 आणि 4. लाजवाब फटकेबाजी. स्ट्रोक मेकिंगचा विचार करतोय तर नक्कीच ताकदीचा पेक्षा युक्तीचा वापर केला जातोय. या ठिकाणी कशा प्रकारे नक्कीच टॅकल केलं जाईल हे टेस्ट करणं हे नक्कीच पाहणं इच्छुकतेचं असेल. एका बाजूला वाडा संघ तर दुसऱ्या बाजूला भिवंडी संघ पाहायला मिळतोय. एक संघ 50-60 किलोमीटर प्रवास करून बदलापूर नगरीमध्ये आलाय तर एक संघ 90 किलोमीटर तब्बल प्रवास करून आलाय. हा देखील फटका पण इथे मात्र भिंत होती मध्ये. भिंतला नव्हती चिंता आणि फलंदाजाची या ठिकाणी नक्कीच फलंदाजाला बाद केलं जात आहे. फलंदाज बाद होईल एसटीचे. नवीन बॅट्समॅन कृपया करून मैदानाच्या आतमध्ये या. हॅलो, चला सामना स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. पंच हा देखील फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट असते. फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. षटक या ठिकाणी समाप्त होईल. षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 20. चला क्षेत्ररक्षक सगळ्यांनी जागेवर राहायचं आहे. गोलंदाजाला नक्कीच या ठिकाणी फक्त बॉलिंग द्यायची आहे. बाकीचं कोणी हलू नका. 12 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे 22 धावांची. 11.00च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. सामना थोडाच लवकरात लवकर खेळवा कारण आपल्याला अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत आणि मेगा फायनलला नक्कीच थोडासा वेळ लागतो. त्यामुळे नक्कीच हा सामना लवकरात लवकर फिनिश करायचा. बघा 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. सेमीफायनल 2 देखील अजून बाकी आहे. मेगा फायनल देखील आजच्या दिवसामध्ये. त्यानंतर प्राइस डिस्ट्रीब्युशन फार वेळ आपल्याकडे नाही आहे. तर वेळेचा बाण ठेवून नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लवकर कशी मॅच संपवता येईल याच्याकडे नक्कीच लक्ष द्यावे. चांगला चेंडू, चांगली लाईन अँड लेंथ, तेजतर्रार गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 20वा धावफलकावरती नोंदवला जात आहेत. पहिला चेंडू अद्याप झालाय 3ऱ्या षटकामधील. 11 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. झेल सुटलाय. निर्णय एवढाच असेल 4 किंवा 6 पण झेल मात्र सुटलाय हे निश्चित आहे. यस, चौकार आला. 4 धावा.
हा फटका देखील लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. झेल हा देखील सुटलाय. फिल्डिंग एकदम खराब या ठिकाणी सेमीफायनल मध्ये केली जाते, कारण इथे प्रोत्साहित स्वतःला करावं लागेल. तुम्हाला कोणी येऊन प्रोत्साहित करणार नाही. या कॅचेस विन द मॅचेस वारंवार म्हटलं जातं का, ते तुम्हाला नक्कीच येणारी वेळच सांगून जाते. पण नक्कीच कॅचेस फार सुटल्या. माझ्यामध्ये तिसरी काय चौथी कॅच सेमीफायनल मध्ये जेव्हा तुम्ही सोडताना तेव्हा कुठेतरी 25वा धावफलकावरती. 26वा धावफलकावरती. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. आवाक्याच्या बाहेर आहे. मी म्हटलं होतं कॅच का मागात पडतात, याचं उत्तर मात्र थेट पुढच्या चेंडूवरती दिलंय. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. धावा मिळत आहेत 4. लाजवाब या ठिकाणी बॅटिंग करत असताना प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळतोय. इलेक्ट्रोमेट चौकार या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. हा देखील चांगला फटका त्या ठिकाणी अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. धावचीची संधी आहे. थ्रो फेकी कशी आहे पाहावी लागेल. 2 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित झाला. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. समीकरण स्वस्त झालंय. 32वा धावफलकावरती 7 चेंडू आणि 10 धावा. महत्वाचा चेंडू. हा चेंडू चांगला फेकला गेला, मॅच अजूनही ऑन राहील. फुलटा चेंडू भिरकवलाय. क्षेत्ररक्षक चांगला अटेम्प्ट त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. कॅच झाली असती तर मात्र नक्की स्टेडियम जागलं असतं पूर्ण. पण एफर्ट्सला मात्र प्रत्येक काना कोपऱ्यातून टाळ्या वाजतील, ज्या प्रकारे झेल घेण्यासाठी हे प्रयत्न केले गेले. मस्त रे भोप्या. कितला पाहिजे तर भाऊ? 100 रन पाहिजेत. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. लाजवाब बॅटिंग त्या ठिकाणी नक्कीच केली जाते. चला विनंती असेल परत बॅट्समन पंच पाहण्यासाठी प्लीज. मान्य आहे की आपण रेग्युलर खेळत नाही. चला थांबना, थोडासा स्पीडअप करा. पंच सक्त ताकीद द्यावी लागेल. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर जोच फलंदाज ज्यांनी 5 चेंडू मध्ये 1 धावा देखील दिल्या नाही, तो फलंदाज पुन्हा एकदा. आता मात्र पहिल्या चेंडूवरती सामना फिनिश केलाय. टाइम की बात है. फलंदाज या ठिकाणी सांगत असताना मी जर त्यावेळी असतो तोपर्यंत सामना जाऊच दिला नसता, याचं मात्र उत्तर दिलंय. कौतुक आहे प्रतिस्पर्धी संघाचं देखील, पण जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे मात्र तितकेच कौतुक. चला सेमीफायनल 1 या ठिकाणी सामना जिंकत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो संघ म्हणजे भिवंडी संघ. आणि विनंती असेल शहापूर संघ तर एका बाजूला बदलापूर संघ. शहापूर आणि बदलापूरची लढत मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल 2 काटेकी टक्कर नक्कीच पाहायला मजा येईल. तत्पूर्वी जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत 1 मिनिट नक्कीच गाणं प्ले करायचंय, पण त्या गाण्या